सन्माननीय निलेजी पाटोळे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा खूप चांगल्या मॅचेसचं नियोजन आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे साथी समालोचक दत्ता फोडे सर, आजचा हा तिसरा दिवस, उद्यापासून दुसऱ्या टुर्नामेंट त्यांच्या आवाजातून पूर्ण केल्या जातील. आजचा शेवटचा दिवस. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. वासुदेव ऑन बॉलिंग मार्क. 3:59 राईट आर्म अराउंड विकेट. पहिला बॉल फेस करेल जयेश खापरे. यावेळेस बॅट अँड पॅच यामधून चेंडू फेकला होता डाव्या स्टंपवर. फक्त बॅट अँड विकेली दिशा दिली, चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सी मा रे चा पार. चौकार. जयेश खापरेच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा चौकार. पहिल्याच चेंडूवर दिशा स्पष्ट केली. हम भी किसी से कम नाही हे सांगत असताना जयेश खापरे आम्हाला या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन जयेश खापरेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे. गुड बॅटिंग बाय जयेश खापरे. सुरुवात चांगली केली अल्यानी संघाकडून. सातत्याने तगडा संघ आपण बघू शकाल. यावेळेस हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा गॅप मधून निघून जाईल. स्क्वेअर लेगला डीप मध्ये शतरक्षक येईल वेगावर. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आणि ही आपली बॅटिंगचा क्लास आपल्याला दाखवावा लागेल. आपल्या गोलंदाजीचा क्लास आपल्याला दाखवावा लागेल. शतरक्षकांना शतरक्षण करावं लागेल. तेव्हा या मॅचचा विजय हा सातत्याने होईल यात शंका नाही. विजय पष्टे पहिलं षटक चालू आहे. वासुदेव गोलंदाजी मार्कवर हजर. 2 चेंडूचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. यावेळेस विजय पष्टेच्या बॅट मधून आलेला हा 1 बाउन्स ओव्हर दिला चौकार. 4 धावा. चेंडू तोंडाच्या समोरून येत होता, निघून जात होता विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी बॅट समोर केली. एक चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. 4 धावा. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू. बचावात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाली विजय पष्टे. बाल बाल बचे. डायरेक्ट हिट झाला असता तर विजय पष्टेला माघारी परतावं लागलं असतं, परंतु एक चांगला खेळाडू विजय पष्टे संरक्षणात्मक स्थितीमध्ये पाहायला मिळाला. गुड रन बिटवीन द विकेट. एक सिंगल काढली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेली. 4 चेंडूचा खेळ झाला. 10 धावा धावफलकावर. अभी नाही तो कभी नाही, कारण स्पर्धा संपल्यानंतर आपण जर पराजयाच्या छायेत गेलात यो हो वार शॉट. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक जल्लाद नॉन स्ट्राईक वर असताना बॅट्समन जयेश खापरेची बॅट मात्र बोलायला लागली. चौकार आणि षटकारांची भाषा. तुम्हाला या स्पर्धेची वाट बघण्यासाठी आनंद जर मिळवायचा असेल तर हा सामना गमवायचा नाही, कारण तब्बल हा सामना गमवल्यानंतर वर्ष, एका वर्षातील 12 महिने, 12 महिन्यातील 52 आठवडे, 52 आठवड्यातील 365 दिवस, 8707 तास आणि किती मिनिटे आणि किती सेकंद या स्पर्धेची आपल्याला वाट बघावी लागेल हे सांगता येणार नाही. म्हणून की काय, कल करे सो आज आणि आज करे सो अभी. आत्ता करावं लागेल. ही वेळ आहे. इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची, कारण स्वप्न नाही रात्र, रात्र नाही स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलू अथवा नाही बदलत, वेळ मात्र नक्कीच बदलते. ओहो, हलक्या हाताने यावेळेस मात्र चेंडूचा सन्मान केला जातोय. आम्ही तर सातत्याने म्हणतो अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. चुकीच्या चेंडूवर मोठा फटका मारा, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, हे चांगल्या बॅट्समनचं वैशिष्ट्य दाखवताना जयेश खापरे. आय थिंक पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्हाला विशालजी भांगरे दाखवत असताना धावा आहेत धावफलकावर तब्बल आणि तब्बल 16 धावा. निश्चित मॅन्डेटरी पॉवर प्ले स्लॉगवरचं षटक संपुष्टात येत आहे आणि या षटकामध्ये धावांची ट्रॅफिक पहिल्या षटकामध्ये जमा झाली. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे मित्रांनो, कारण वेळ कमी आहे. आपल्याला अजून 2 सामने या ठिकाणी पार पाडायचे आहेत. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना साई स्टार अल्यानी आणि कोसले या 2 संघाच्या दरम्यान. विजय पष्टे आणि जयेश खापरे पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली, एक चांगला पाया घातलाय. याच पायावर एक यशस्वी इमारत बांधावी लागेल, अन्यथा मोठमोठ्या बिल्डिंग कोसळताना आम्ही बघितलेल्या आहेत. एखादा पत्त्यांचा बंगला कोसळावा हवेच्या झुळकींशी, त्याच पद्धतीने
अनेक प्रकारचे बंगले कोसळले जातात. याचं कारण फक्त तुमची मेहनत कमी. एफर्ट आणि एफर्ट आणि एफर्ट. फक्त प्रयत्न करत राहा. प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. संकटात अशा प्रकारे संकटांवर तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास झाला पाहिजे. याचं कारण आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रामजी पांगेरा नावाचा एक मावळा असा काही लढला, मरण पावला, परंतु इतिहासामध्ये नोंद झाली. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी हा इतिहास घडला पाहिजे. 16 धावा. MD कोसले नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कर्णधार वासुदेवने. परंतु हाच निर्णय किती योग्य असेल. काही टाकले जाणारे चेंडू, काही घड्याळाचे काटे, काही सेकंद आणि असणारे मुवमेंट सांगून जातील हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे. विजय पष्टे शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू होता, मिडल ऑफ करू शकले नाही. कमरेच्या खालोखाल चेंडू राहिला, एज लागली गेली, डॉट बॉल. सातत्याने टाळ्यांचा आवाज या मैदानावर होत असताना, कारण हे मैदान जणू काही रण मैदान गाजलंय आणि याच रण मैदानामध्ये अनेक प्रकारची नेतृत्व एकमेकांच्या समोर उभी टाकलेली आहेत. हे युद्ध आहे, हे बॅटल आहे. योद्धे शेवटपर्यंत लढणार. विजय पष्टे पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक वाटलं होतं, कनेक्ट झाला असता चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकला असता. यावेळेस फंबल, चेंडू गेलाय लॉंग ऑन, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. पहिले षटक वासुदेवचं, तदनंतर मात्र महेंद्र गोताळणे आहे. ओहो, विजय पष्टे संकटामध्ये आणि यावेळेस मात्र जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करू शकत नाही. स्वतः पुढे व्हा, हात पुढे करा आणि खऱ्या अर्थानं नक्कीच अशा प्रकारचा झेल आमचे आदरणीय निलेशजी पाटोळे साहेबांनी घेतला होता. अर्थातच 2 झेल पकडले होते आणि तो सामना NP स्पोर्ट शहापूर संघाने जिंकला होता. त्यावेळेस जयेश खापरे ऑन फायर, जैसी नसीहत वैसा धमाका. लॉंग लेगला प्रेक्षक आहेत, खेळाडू ते गाडीच्या आरसी जरा तो आरसा आहे ना तो खाली करा. चेतन बांगर, चेतन बांगर, चेतन बांगर, माझा आवाज येतोय. आपल्या समोरची गाडी आहे ना त्या गाडीचा आरसा हा समोर तिकडे झाडाखाली पुढची गाडी. हा घ्या खाली घ्या. ओके, थँक्यू. याला म्हणतात अजूनही माणूस की या पृथ्वी तलावर आणि कलियुगामध्ये जिवंत आहे. थँक्यू चेतन बांगर. शेरे संघाचा एक प्रतिनिधी, अजून दसई संघाचा एखादा प्रतिनिधी आणि कोसले संघाचा एक प्रतिनिधी आणि ओहो, जयेश खापरे बाल बाल बचे वाटलं होतं हा कॅच कॅरी केला जाईल. चेंडू पर्यंत पोहोचला होता क्षेत्ररक्षक, परंतु देवतारी त्याला कोण मारी. म्हटलं जातं नशीब आपल्या सोबत असतात त्यावेळा आपल्या हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. धावा दोन्ही पुढे सरकल्या. धावा आहेत स्कोर बोर्डवर 29 धावा, 29 रन्स. शेरे संघ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. लॉट्स पाडण्यात येणार आहेत. विश्वासार्हता पटण्यासाठी आपण पाठवून द्या आपला एक प्रतिनिधी, कारण लॉट्स पाडतील त्यानंतर मात्र तिसरी फेरी चालू होईल. आजच्या दिवसामध्ये एक आम्हाला विजेता संघ आपल्या नजरेसमोर येईल, तर आजची सायंकाळ सांगून जाईल कोण असेल तो विजेता संघ. पहिल्या दिवसामध्ये आम्हाला गोठेकर बी सापडला, दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला अर्थातच बिरवाडी संघ आणि आजच्या दिवसामध्ये अनेक नामांकित संघ आहेत. कोणता संघ आजचा दिवस आपल्या ताब्यात घेईल हे बघण्यासाठी आजची सायंकाळ आपल्याला इथं थांबावं लागेल. अन्यथा यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण जे चालू आहे त्याच्या माध्यमातून बघावं लागेल.
यावेळेस विजय पष्टे चक्रव्यूहामध्ये पुन्हा अडकला. हो हो, प्रयत्न करणं सोडू नका आणि हाच प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी लॉट्स फाडण्यात येत आहेत. नक्कीच लॉटरी लागली शेरे संघाला. चिठ्ठी उचलली गेली आणि बाय मिळाली. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दसाई संघ सज्ज व्हायचा आहे. जो संघ विजयी होईल त्या संघाची आणि दसाई संघाची मॅच आम्हाला पाहायला मिळेल. ज्याला म्हणतात नशीब बलवत्तर. शेरे संघ आज मात्र उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घेऊन या मैदानाकडे वळले आणि बघता बघता विजयशी संपादन करतायत. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक विजय पष्टे सातत्याने नाराज करताना अल्यानी संघाला आम्हाला यावेळेस मात्र पाहायला मिळतात. मिडल अप करू शकत नाही. एज लागली गेली. विजय पष्टे नावाचा जल्लाद बॅक टू दी डगआउट. नवीन बॅट्समन सलाम मैदानाकडे जाताना बॅट हातामध्ये घेऊन कांद्यावर ही जबाबदारी. परंतु विजय पष्टे निश्चितच सातत्याने मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. विजय पष्टेच्या बॅटमधनं एक गाव एक संघ अल्यानी संघामध्ये खेळताना आमचा आवडता खेळाडू संपूर्ण शहापूर तालुक्याच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू विजय पष्टे जल्लाद बॅक टू दी डगआउट. न्यू बॅट्समन पाहायला मिळेल सलाम शेख. फुलटॉस बॉल. जयेश खापरे ऑन फायर. सदरक्षण नायक खलनिग्रह पोलीस सेवेत कार्यरत असणारे जयेश खापरे आज मात्र विजय पष्टे जरी बाद झाला तरी मी सुद्धा कमी नाही हे दाखवत असताना यस आय कॅन डू इट मी करून दाखवतोय आणि ते मात्र करून दाखवलं. जयेश खापरे ऑन फायर. धावा 6 फरकन वेगाने वाढल्या. 37 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जवळपास 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या पाहायला मिळेल धावपलकावर तब्बल 37 धावा. ओहो, आउट ऑफ द लेग स्टंप्स. थोडा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू फेकला गेला. 38 धावा धावपलकावर. मी तर म्हणेन जयेश खापरेची बॅटिंग अजूनही एवढी भाषा बोलते की जवळपास 50-60 धावा मी तर म्हणेन धावपलकावर लागल्याशिवाय राहणार नाही हे चिन्ह पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल. निश्चितच बंदुकीतून गोळी निष्ठावी तशी वेगाने निघून जावी. आउटफील्ड मध्ये थोड्याशा अडचणी आल्या. वासुदेवला चेंडू निघून गेला डोक्याच्या वरून. मिड विकेट लॉंग ऑनच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 42 धावांची गती पाहायला मिळते धावपलकावर. धावसंख्येचा आलेख सातत्याने वाढत जातोय. प्रेक्षक आपण चेंडू द्यायचा आहे. प्रेक्षक बॉल द्या. प्रेक्षक आमचे गुणी प्रेक्षक आहेत कारण या प्रेक्षकांशिवाय स्पर्धेची उंची ही कधीही वाढत नसते. कारण जिथं गर्दी जास्त ना त्या गर्दीचं कारण तेवढं महत्वाचं. पहिला डाव चालू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि जयेश खापरे सातत्याने सांगत असताना यस हम भी किसी से कम नहीं. चौकार आला जयेश खापरेच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग, चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं जयेश खापरेच्या बॅटमधनं. कारण विजय पष्टेकडे ज्या अपेक्षा होत्या थोड्याशा कमी राहिल्या गेल्या. कारण एक लिडिंग एज लागली गेली. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं. विकेट पडली गेली विजय पष्टेची. तदनंतर मात्र आम्ही या दबावाला जुमानणार नाही हे जयेश खापरे सांगत असताना नेक्स्ट बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस हलकीशी कट पाहायला मिळते. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेध घेतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालंय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू फेकलाय कारण क्षेत्ररक्षण तेवढं महत्वाचं. धावा मात्र आपल्या संघासाठी अडवल्या 1. धावून कंप्लीट केल्या 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय जयेश खापरे. षटक समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अल्यानी संघाची धावसंख्या ती 45 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडू असतील. जवळपास 10 धावा जरी आल्या तरी 55 धावसंख्या लागू शकते. शक्यता नाकारता येत नाही कारण जयेश खापरे एक हार्ड हिटर बॅट्समन का आहे
याचं प्रात्यक्षिक. आणि आजपर्यंत म्हटलं जातं मित्रांनो, इतिहास आम्हाला पुस्तकामध्ये वाचायला बरा वाटतो, कधी कधी तरी आम्ही प्रत्यक्षात अनुभव घ्यायला हवा. माऊली किल्ला आम्हाला खूप छान वाटतो, कधीतरी आम्ही त्या माऊली किल्ल्यावर चढलो पाहिजे. शेवटच्या टोकावर असणारी शिडी आम्ही बघितली पाहिजे, खाली दरी बघितली पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं चक्कर आली नाही तर आम्ही महाराष्ट्राच्या मातीचे पाईक आहोत हे आम्ही स्वतःला सांगू. आणि खऱ्या अर्थानं इतिहास रचला जातो शहाण्यांच्या माध्यमातून, वेड्यांच्या माध्यमातून. शहाणे तो इतिहास वाचत असतात. रात्रीच्या गर्भामध्ये दिवसाची प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते, परंतु तीच गोष्ट वाचण्यासाठी तुम्हाला या मैदानावर प्रात्यक्षिक कृती करावी लागेल, तेव्हा मात्र जग तुम्हाला डोक्यावर घेईल. 3 षटकं संपली, 45 धावा धावफलकावर, शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अनेक प्रेक्षक मायबाप या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना, कारण निश्चयाचा महामेरू, बहुत जणांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. आयोजक NP स्पोर्ट शहापूर, आदरणीय निलजी पाटोळे साहेब आणि त्यांना मदत करणारे विजयजी भगत साहेब, विनोदजी भोईर साहेब, या सर्वांना लाख लाख सलाम करेल. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. 4:15 झाली. शेवटचं षटक आपण टाकायचं आहे. अजून 2 मॅचेस आम्हाला या ठिकाणी खेळवायचे आहेत. गोलंदाज रवींद्र, लेग ब्रेक बॉल. पहिल्या चेंडूवर गती थोडी कमी पाहायला मिळाली, कारण चेंडू हातातनं रिलीज करताना ना खांद्याचा वापर थोडा केला, फिंगर रोल केले, हलक्या हाताने चेंडू सोडून दिला. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच खूपच चांगला फटका, कारण डिफेन्स केलंय. वाटलं होतं की धोक्यामध्ये असेल जयेश खापरे. दोन चेंडूचा खेळ झाला, 2 धावा धावफलकावर या षटकामध्ये पाहायला मिळतील. एकंदरीत टीमची टोटल आम्हाला पाहायला मिळते 47 रन्स. ओ हो, जयेश खापरे ऑन फायर. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. यावेळेस अनादर ब्लास्ट. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. जयेश खापरे हे नाव नाही तर ब्रँड बनलंय. स्वतःचा फोटो नाही तर इमेज बनले. CCTVच्या कॅमेऱ्यात नाही तर टीव्हीवर झळकते नाव जयेश खापरे. मॅन फ्रॉम साई स्टार अल्यानी, सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस सेवेत कार्यरत असणारा हा अवलिया अर्थातच मेजर जयेश खापरे. खूप चांगली बॅटिंग जयेश खापरेच्या माध्यमातून या मॅचला साजेशी बॅटिंग पाहायला मिळते. वाटलं होतं विजय पष्टे बाद झाल्यानंतर अल्यानी संघावर थोडं दडपण असेल, परंतु त्या दडपणालाही न झुगारता बॅटिंग करण्याचा पवित्रा घेतला बॅट्समन जयेश खापरेने. फुल शॉट सुद्धा पाहायला मिळते जयेश खापरेच्या बॅटमधून. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. दिस सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्रसिंग धोनी, परंतु टायमिंग जुळला नाही प्रॉपर. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. किती शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या चेंडूवर मात्र टार्गेट सेट होईल. किती धावा बनवाव्या लागतील सेकंड इनिंग मध्ये कोसले संघाला. हो, तुम्ही कोणत्याही प्रकारचा चेंडू फेका. जयेश खापरे सातत्याने दमखम दाखवलं. या बॅटिंगचा नजारा पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि क्रिकेटचा क्लास दाखवला. स्लॉग स्विपच्या माध्यमातून हा आलेला ब्रँडेड क्वालिटीचा A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावा. पहिला डाव संपला. 50 धावा वैयक्तिक जयेश खापरेच्या नावावर. बॅट तुम्ही हवेमध्ये पाठवायची आहे. क्या बात आहे जयेश खापरे. आज मात्र मन जिंकलं. 53 धावा. विजयासाठी 54 धावांची गरज असेल ती कोसले संघाला. 18 चेंडू आणि 53 धावा. जयेश खापरे, क्या बात आहे.
टीमची टोटल आपण बघू शकाल धाव फलकावर 64 धावा, माफ करा 65 धावा, आणि त्या टीमच्या टोटल मध्ये वैयक्तिक 53 धावा जयेश खापरेच्या नावावर. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज कोसले संघाला. खूप मोठा संघर्ष यावेळेस असेल कोसले संघावर. विशाल मोरगे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. विशाल मोरगे बॉल बॉक्स घेऊन यायचं आहे. 66 धावांचं आव्हान. जवळपास 16.50 ची सरासरी गाठायची आहे कोसले संघाला. कोणत्या पद्धतीने काढली जाईल, खूप मोठा डोंगर पार करायचा आहे. मी तर म्हणेन हा दर्या सागर आणि त्याच्या लहरी आपल्याला पाठवायच्या आहेत. कोसले टीम डगआउट मध्ये यायचं आहे. 2 खेळाडू सलामीवर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दमखम दाखवावं लागेल कारण आपण बघतोय 16 धावा. थोडासा संघर्ष मोठा आहे, पण म्हटलं जातं मित्रांनो, डर के आगे जीत है. घाबरून चालणार नाही, पुढे चालत राहावं लागेल. तेव्हा मात्र तुम्हाला वाट सापडेल, कारण अनेक प्रकारचे काटे आहेत, ते बाजूला सारावे लागतील. कदाचित ते काटे पायात मोडले तर स्वतःची वाट तुम्हाला स्वतः तयार करावी लागेल. जर वाट सापडत नसेल तर त्या वाटेवर थांबू नका, स्वतःची वाट स्वतः तयार करा. नक्कीच 24 चेंडू आणि 66 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ कोसले टीमला बनवायचे आहेत 66. प्रत्येक षटकामध्ये 16.5चा रिक्वायर्ड रन रेट असेल. हॅलो चेक हॅलो तुम्हाला पण कुठल्या वाजे काढून ठेवा का परत भेट. नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. आदरणीय समीरजी निपुर्ते साहेब यांनी या ठिकाणी एंट्री केल्या ही एंट्री रॉयल असते हे दाखवलं. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. मैदानाच्या बाहेर आपण जेल जर पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय समीरजी निपुर्ते साहेब यांच्याकडनं दिलं जाईल. त्याचबरोबर बॅटिंगसाठी 3 षटकाराला 1001 रुपया 1001 असं पारितोषिक दिलं जात आहे. सन्माननीय समीरजी निपुर्ते साहेब बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले, नक्कीच 3 षटकारासाठी 1001, 3 चौकारांसाठी 501 रुपये आणि बॅक टू बॅक 3 विकेट काढल्या तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक. थँक्यू सो मच समीरजी निपुर्ते साहेब, आपण आलात, सहर्ष स्वागत असेल. सर्वांना आनंदाची खबर असेल ही. प्रेक्षकांनी झेल पकडला 200 रुपये, गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या 500 रुपये, बॅट्समनने 3 चौकार मारले 500 रुपये आणि बॅट्समनने 3 षटकार मारले तर तब्बल 1001 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021. थँक्यू सो मच समीरजी निपुर्ते साहेब. आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे. अंपायर सिग्नल द्यायचा आहे. खूप वेळ झालाय, अजून 2 सामने कोणत्या पद्धतीने केले जातील. सलामीची जोडी आम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवर बॅट्समन कोसले संघाच्या माध्यमातून योगेश भोईर आणि नॉन स्ट्रायकिंगवर वासुदेव. योगेश आणि वासुदेव वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. एक फिरकी गोलंदाज जादूचा शहींशाह नितीन इंचे गोलंदाजी मार्कवर हजर. पहिलाच बॉल फेस करेल बॅट्समन योगेश. यावेळेस फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस, फक्त दिशा दिली. रोहन काडे थोडे पंबल होत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय.
निश्चितच मी तर म्हणेन एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये आम्ही गेलो ना तर आम्हाला हवं असतं फक्त एंटरटेनमेंट, आणि क्रिकेटच्या मैदानावर धावा काढण्यासाठी बॅट घेऊन जर गेलो तर आम्हाला हवं असतं फक्त रन्स रन्स अँड रन्स. सातत्याने आम्हाला रन्सची गरज असेल या मॅचमध्ये, कारण कल करे सो आज, आज करे सो अभी, आत्ता करावं लागेल, कारण स्पर्धा संपल्यानंतर संपूर्ण 1 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल. पूर्ण पावसाळा काढावा लागेल, तदनंतर मात्र हिवाळा आणि हा उन्हाळा, या सर्व ऋतूंची आपल्याला वाट बघावी लागेल. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, वाटलं होतं कनेक्ट होईल, परंतु निश्चितच व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. स्टिकरच्या खालोखाल चेंडू लागला गेला. इनफिल्डमध्ये पुन्हा एकदा रोहन खाडे क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी धाव फलकावर फक्त आणि फक्त 3 स्ट्राईक असेल. मात्र या चेंडूला वासुदेव भोईर एक चांगला खेळाडू म्हणून सातत्याने ही पर्सनॅलिटी आम्हाला अनेक मैदानावर आम्ही बघितलेली आहे. हो सफल झाले होते. निश्चितच अक्रॉस दी लाईनने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला वासुदेव, परंतु या प्रयत्नात अपयशी. थोडंसं दडपण असेल, कारण समोर दिसत आहेत 65 धाबांचा आकडा हा पार पडायचा आहे आणि बनवायचे आहेत 66 धाबा. हो हो सरळ चेंडू सोडून दिला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कारण सातत्याने धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये कोणत्याही पद्धतीने येणं गरजेचं असेल, आणि त्याच पद्धतीने यावेळेस मात्र बॅटिंगचा नजारा पाहायला मिळतोय वासुदेवच्या माध्यमातून. हो हो क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू फेकला जातोय, अतिशय चांगला. मी तर म्हणेन चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येताना दिसला, म्हणजे लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू. गोलंदाज नितीन निमसे, कारण चेंडू फेकताना रिलीज करताना खूप चांगल्या हाताने सोडून देतोय, एकदम हलकीचे, जणू काही एखाद्या फुलावर फुंकर मारावी त्याच पद्धतीने. यावेळेस थोडी गती पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, वेगावर झालेला बदल आणि गतीमध्ये झालेलं परिवर्तन यावेळेस पाहायला मिळालं. गोलंदाज नितीन निमसे. 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलक फक्त आणि फक्त 5 धाबा. 66 धाबांची गरज असेल नक्कीच. यावेळेला मात्र हा ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर अजिबात चेंडूने उसळी मात्र घेतली नाही. एक सिंगल धाव आली. षटक समाप्त. ओव्हर इज कंप्लीटेड. स्कोर गोज ऑन 6 रन आफ्टर द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोसले टीमची धावसंख्या येते फक्त आणि फक्त 6 धावा. आत्ता मात्र 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि 60 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे स्ट्रोक्स जर लागले तर मात्र कोसले टीम पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये खूपच बॅकफुटला असणारा संघ आपण कोसले संघाला पाहू शकाल. सलामीची जोडी आहे ही जबाबदारी वासुदेव आणि योगेशची. याच जबाबदारीचे टॉनिक पिऊन आपण जर खेळत असाल तर ही जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागेल, तेव्हा आमच्या प्रेक्षकांसाठी थोडंसं मनोरंजन होईल. आणि आता हा सामना एकतर्फी थोडासा झुकलेला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला, परंतु मॅच आहे मित्रांनो. कधी कोणतं वळण कुठे येईल हे सांगता येत नाही, कारण आम्ही आमचा स्वतःच्या श्वासावर एक वेळ विश्वास ठेवू, पण क्रिकेटवर विश्वास ठेवणं आमच्यासाठी थोडं कठीण झालंय. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार. नितीन निमसे ज्युनियर. हो हो यावेळेस स्ट्रोक चांगला आहे डीप मध्ये. रोहन खाडे चुकी केली आणि या चुकीला मात्र माफी नाही. हातातनं चेंडू निसटला रोहन खाडेच्या. सेकंड अटेम्प्ट, तिसरा सुद्धा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु झेल मात्र सुटला. धरणीला दान केला गेलाय. बाल बचे बॅट्समन योगेश. 2 धाबा धावून पूर्ण. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धाबा आहेत धावफलकावर तब्बल फक्त आणि फक्त 8 धाबा. 66 धावा हे मात्र आम्ही विसरणार नाही. सातत्याने बॅटिंग करत असताना आमच्या मनामध्ये पहिल्यांदा हा आकडा येत असेल की 66 धावा कोणत्या पद्धतीने पार केल्या जातील. प्रत्येक गोष्टीची निष्केचने काळजी घेण्याचं काम हे 2 बॅट्समन सातत्याने पाहायला मिळत आहेत. परंतु नुसती काळजी करून जमणार नाही, तर तुम्हाला कृती करावी लागेल. गोलंदाज तयार. नितीन निमसे ज्युनियर, कारण पहिली गोलंदाजी केली सिनियर नितीन निमसे आणि आता मात्र पुन्हा एकदा ज्युनियर नितीन निमसे. ASV इंटरनॅशनल कंपनीच्या माध्यमातून सुद्धा हा चांगला खेळाडू क्रिकेट खेळतो. या मॅच मध्ये कोणतं प्रदर्शन. हो हो स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू येईल, निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा.
यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये एक डॉली कॅच पाहायला मिळाली. आता तर मी तर म्हणेन कोसले संघासाठी खूप मोठा संघर्ष आहे, परंतु आम्ही तर सातत्याने म्हणू फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल की नाही याची भीती नसते, कारण त्याचा संपूर्ण विश्वास त्या फांदी तुटण्यावर नसून स्वतःच्या पंखांवर असतो. स्वतःच्या पंखांना विस्मरून खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठी झेप घ्यावी लागेल, कारण आकाश खूप मोठं आहे. या आकाशात तुम्हाला स्वैरभर व्हायचं असेल तर तुम्हाला गरुडाची झेप घ्यावी लागेल. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड आहे ना, ते रक्तात असावं लागतं. खऱ्या अर्थानं क्रिकेट शरीरामध्ये असून चालत नाही, तो तुमच्या ब्लडमध्ये असावा लागतो. तुमच्या रक्तातील क्रिकेट तुम्हाला जागा करावा लागेल, तेव्हा कुठेतरी ही धावसंख्या तुम्ही चेस करू शकाल. अन्यथा या स्पर्धेला मुकलात म्हणून समजा. आज नाही तो कभी नाही. ही संधी आहे, या संधीचं सोनं करा. ओव्हर पिच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, आणि यावेळेस मात्र नितीन नमसे जागेवर पोहोचला. पुन्हा एक गडी बाद. आत्ता मात्र संघाचे कर्णधार नाराज अवस्थेमध्ये. कुठेतरी मोठा मासा गळाला लागला. जणू काही या मॅच मध्ये एका जहाजाला मोठं भगदाड पडलंय, छिद्र नाही तर भगदाड पडलंय, आणि संपूर्ण पाणी पाणी करून टाकलंय या मॅच. अर्थातच या मॅच मध्ये कोसले संघ कुठेतरी बॅकफुटवर ढकलला जातोय. जी स्टार्टअप हवी होती ना, ती मात्र अजूनपर्यंत मिळत नाही. जेव्हा तुम्हाला क्रिकेटमध्ये स्वर सापडले नाही तर तुमच्या यशाचं गाणं कधीही वाजणार नाही. हे जिंदगी जितनी चाहे उतनी नचाव, लेकिन गाणे तो अच्छे बजाव. यावेळेस मात्र डंका वाजला जातोय. या षटकातील अजून जवळपास 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडू फेकलेत नितीन निमसेने. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या गेल्या. हे टर्निंग पॉईंट असेल या मॅच मधील. हे षटक खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उंची कमी आहे या गोलंदाजाची, परंतु आज मात्र ठरवलंय, सांगून टाकलंय, क्रिकेटमध्ये उंचीला महत्व नाही, फक्त वर्तमानातील क्रियेला महत्व आहे. क्या बात आहे. शेराच्या थोडा बाहेर चेंडू फेकला गेला, अवे फ्रॉम दी बॉडी, शेराच्या बाहेर. वाईड बॉल या ठिकाणी घोषित करतात अंपायर. एक सिंगल, परंतु सिंगल डबलने काहीच होणार नाही. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. शेवटपर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण हे मैदान आहे मित्रांनो, ते रण मैदान आहे. तिथे संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. जो चीज मांग कर नहीं मिलती उसे खींचनी पड़ती है. सीधी उंगली से घी नहीं निकलती, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केलाय 8 तास. शेवटचा दिवस गोड गोड आणि गोड व्हावा. गोलंदाज तयार. नितीन निमसे मॅन फ्रॉम साई स्टार कल्याणी. मयुरेश यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये, जणू काही आकाशाला गवसणी घालतोय. सुरेख झेल, सलाम, चुकी करणार नाही. मयुरेश बॅक टू द पॅव्हिलियन. सातत्याने मोठे झटके लागताना यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत कोसले संघाला. नक्कीच महेंद्र गोतारणे, पण हवेचा जोर बघतोय, पूर्वेच्या दिशेला हवा वाहते. चेंडू मात्र जात नाही. आजच्या दिवसामध्ये खूप मेहनत करावी लागते चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी. जे षटकार गेले ते सुद्धा बाउंड्री लाईनच्या थोडे बाहेर पडले गेले. निश्चितच आजचा दिवस बॅटिंगसाठी थोडासा कठीण होतोय, परंतु तुम्ही मिडल अप जर व्यवस्थित करू शकाल ना तर चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. षटकातील शेवटचा चेंडू. नवीन बॅट्समन मैदानात आलाय, कृष्णा. कृष्णा भोईर. कोण विसरेल कृष्णा भोईरला. 2018चा धर्मवीर चषक. तब्बल 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारून यस आय एम अ कृष्णा, लॉर्ड कृष्णा हे दाखवलं होतं कृष्णानं. तोच कृष्णा भोईर पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय. हो हो, परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू फेकलाय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. गोलंदाज नितीन निमसे.
यावेळेस अडोका फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु मी तर म्हणेन वेळ निघून गेली. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 14 धावा बनवायचे 66, म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 52 धावा. सुजय भगत थँक्यू, खूप चांगली माहिती आपण देतात. यावेळेस दिशा फरकडली, स्विंग सुद्धा झाला आणि स्पिन सुद्धा झाला. हवेचा वेग आहे पूर्वेच्या दिशेला. नक्कीच जी मोटार बाईक आमच्या डोळ्यामध्ये सळते, जणू काय आम्ही त्या मोटार बाईकवर थोडे थोडे जळतो आहोत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे समीरजी अवसरे सर सुद्धा उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. आपल्यासारखी व्यक्तिमत्व जेव्हा येतात ना, तेव्हा आम्हाला अभिमान आणि हेवा वाटत असतो. 11 चेंडू 51 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील, कारण जवळपास 11 चेंडूमध्ये तुम्हाला 9 षटकार मारायचे आहेत. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा एक एज लागली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे, कारण सहजगत्या क्षेत्ररक्षण केलं जाईल. अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 9 चेंडू आणि माफ करा 10 चेंडू 50 धावा. 9 चेंडू आणि 50 धावा. मी तर म्हणेन प्रत्येक चेंडू अतिशय करोड रुपयाचा झालाय, कारण 8 षटकार आणि 2 धावा कोणत्या पद्धतीने मारल्या जातील. धावून धावा निघणार नाहीत, कारण आत्ता मात्र 1 चेंडू आणि 6 समीकरण सातत्याने प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे बनत चाललंय. यावेळेस ओव्हर पिच बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलाय, परंतु चेंडू निसटलाय, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. नक्की चौकार तर आला, परंतु मोठे स्ट्रोक लागणे यावेळेस गरजेचे असतील. कमबॅक केलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2020-21 NP स्पोर्ट्स शहापूर सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेब आणि सातत्याने त्यांच्या पाठीवर हात ठेवणारे विजयभाई भगत साहेब, विनोदजी भुईर साहेब या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आजच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं पहिल्या दिवसापासून खूप चांगलं समालोचन केलं, सन्माननीय दत्तात्रय फर्डे सर, आजची संध्याकाळ म्हणजे उद्यापासून दुसरीकडे त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. आजची संध्याकाळ ही शेवटची संध्याकाळ या मैदानावरची असेल. निश्चितच निरोप समारंभ आज केला जाईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. मी तर म्हणेन सामना यावेळेस मात्र जवळपास 80% जिंकलाय तो साई स्टार अल्यानी संघानं. घाई करायच्या मित्रांनो, अजून 2 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. 4 वाजून 38 मिनिटे कंप्लीट झाले आहेत. समीरजी निपुरते साहेब यांच्याकडनं पारितोषिक आहे. प्रेक्षकांना जेल पकडली तर 200 रुपये, बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 1001 रुपयाचे पारितोषिक, आणि गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ही बक्षिसांची खैरात सन्माननीय समीरजी निपुरते साहेब आपण लावलेली आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. यावेळेस ओव्हरपिच बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. विजय पष्टे जज करतोय. चांगली झेल पकडली गेली. मी तर म्हणेन हा सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली अल्यानी संघानं. कारण ठरली गेली, कारण जी स्टार्टअप हवी होती ना ती मात्र झाली नाही. कोसले संघाच्या माध्यमातून चुका होत गेल्या, कारण पहिल्यांदाच थोडा दबाव होता. याचं कारण 65 धावा प्रत्येक षटकामध्ये 16.50 ची सरासरी या ठिकाणी गाठता आली नाही, आणि ती गाठण्यासाठी खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण जयेश खापरेनं जी बॅटिंग केली ना, अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंगचा नजारा पाहायला मिळाला. तब्बल 50 धावा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केलं, आणि ते नावावर आलेली 50 जवळपास 65 धावांपर्यंत नेऊन ठेवलं त्या बॅटिंगनं. यावेळेस शॉर्ट फाईनवरून चेंडू निघून जाईल, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येईल. 4 चेंडू फेकून या ठिकाणी षटक कंप्लीट करावं लागेल, कारण मी तर म्हणेन सामना 99% हा जिंकलाय अल्यानी संघानं. कारण स्कोरबोर्ड खूप पोअर पाहायला मिळत आहे, खूप गरीब स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 21. 45 धावा विजयापासून लांब, आणि फक्त 4 चेंडू शिल्लक.
हो लेग ब्रेक बॉल. टप्पा मात्र अतिशय चांगला पाहायला मिळाला. निश्चित गोलंदाज जणू काही प्रॅक्टिस करतोय की काय असं वाटतंय, कारण 3 चेंडू आणि 45 धावा. अशक्य आव्हान. 99.99 हा सामना जिंकलाय तो अल्यानी संघाने. फक्त षटक कंप्लीट करायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. आत्ता मात्र 100% हा सामना जिंकला अल्यानी संघानं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विजय पष्टे द बॉल ऑफ स्टाईल अल्यानी. ही भिंत आहे अल्यानी संघासाठी, आणि खऱ्या अर्थानं जिथं भिंत बांधली जाते ना, तिथे खऱ्या अर्थानं एक मायेची उबदार खोली तयार होते. आणि त्या मायेच्या उबदार खोलीमध्ये तुम्ही गुळकंदाची वर्णी भरून ठेवू शकता आठवणींमध्ये तुम्हाला चाकण्यासाठी. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल. षटक संपलं आणि यावेळेस साई स्टार आल्यानी संघाचे स्टार जुळले गेले. खूप चांगले प्रदर्शन साई स्टार आल्यानी. आपण हा सामना जिंकला. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. कौतुक केलं जाईल कोसले टीम. आपण या ठिकाणी सहभागी झाला स्पर्धेमध्ये. कौतुक करतोय. मी थोड्या वेळापुरता थांबेल. पुन्हा एकदा आमंत्रित करेल ज्यांचा आवाज आपण पहिल्या दिवसापासून ऐकता, प्रोफेशनल कॉमेंटेटर, साथी समालोचक, गुरुतुल्य असणारे दत्ता फडे सर मायक्रोफोनवर यायचा आणि माईकचा ताबा घ्यायचा. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 त्याला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय अर्धा तास जयेश खापरे. हे वादळ घोंगावलं. तब्बल 50 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. मी मायक्रोफोनवर आमंत्रित